नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागावर बोलणार आहोत. तो भाग म्हणजे संधी. संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर शब्द जोडण्याची एक कला, एक शास्त्र आहे. कधी विचार केलाय की सूर्य आणि अस्त हे दोन शब्द मिळून सूर्यास्त हा एकच शब्द कसा काय बनतो? किंवा विद्या आणि अर्थी मिळून विद्यार्थी कसं होतं? यामागे ना एक जबरदस्त लॉजिक आहे, एक सिस्टेम आहे. चला तर मग भाषेची ही किमया आज आपण उलगडून पाहूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया संधी म्हणजे नेमकं काय यापासून. मग आपण त्याचे मुख्य प्रकार समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी खास आपल्या मराठीत तयार झालेले काही स्पेशल नियमही बघू. चला सगळ्यात आधी बेसिक गोष्ट समजून घेऊ. संधी म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर संधी म्हणजे दोन शब्दांच्या सीमेवर उभ्या असलेल्या ध्वनींचं किंवा वर्णांचं एक होणं. लक्षात घ्या, इथे फक्त अक्षरच जोडली जात नाहीत, तर पहिल्या शब्दाचा शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला ध्वनी एकमेकात पूर्णपणे मिसळून जातात आणि एक नवीनच ध्वनी तयार होतो. यामुळे काय होतं तर उच्चार सोपे होतात, ओघवते होतात. बरं, संधी म्हणजे काय हे तर कळलं. आता बघूया याचे प्रकार कोणते आहेत. हे प्रकार कशावरून ठरतात? तर कोणते ध्वनी एकत्र येत आहेत यावरून. आणि त्यानुसार संधीचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे आहेत ते 3 मुख्य प्रकार: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. नावावरूनच आपल्याला कल्पना येते. जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा होते स्वरसंधी. जेव्हा व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन एकत्र येतात तेव्हा व्यंजनसंधी. आणि जेव्हा विसर्गाचा संबंध येतो तेव्हा विसर्गसंधी. चला आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रकाराकडे वळूया, स्वरसंधी. नावाप्रमाणेच जेव्हा एकत्र येणारे दोन्ही ध्वनी स्वर असतात तेव्हा हा संधी प्रकार घडतो. आता या स्वरसंधीमध्ये सुद्धा 5 वेगवेगळे उपप्रकार आहेत. जणू काही एका मोठ्या कुटुंबातले 5 सदस्य. प्रत्येक सदस्याचा स्वतःचा नियम आहे, स्वतःचा स्वभाव आहे. चला या प्रत्येकाला आपण जरा जवळून ओळखूया. पहिला उपप्रकार आहे दीर्घत्व संधी. नावाप्रमाणेच इथे स्वर दीर्घ होतो. म्हणजे काय तर 2 एकाच जातीचे स्वर, मग ते ऱ्हस्व असोत की दीर्घ, एकत्र आले की त्यांच्यापासून त्याच जातीचा एक दीर्घ स्वर तयार होतो. पहिलं उदाहरण बघा, सूर्याचा शेवटचा अ आणि अस्तचा पहिला अ मिळून झाला आ आणि शब्द बनला सूर्यास्त. तसंच कवीमधला ई आणि इच्छामधला ई मिळून दीर्घ ई तयार झाला. नियम एकदम सरळ आहे. 2 सारखे स्वर भेटले की रिझल्ट नेहमी दीर्घच असणार, आ, ई किंवा उ. आता येतो गुणादेश. इथे गोष्टी थोड्या वेगळ्या होतात. इथे अ किंवा आच्या पुढे वेगळ्या गटातला स्वर आला तर त्या दोघांपासून एक तिसराच नवीन गुणधर्माचा स्वर तयार होतो. जसं की अ आणि ई मिळून ए तयार होतो. गणमधला अ आणि ईशमधला ई मिळून ए झाला आणि शब्द बनला गणेश. तसंच अ आणि उ मिळून ओ होतो, म्हणून चंद्र आणि उदय मिळून चंद्रोदय झाला. म्हणजे ही फक्त जोडणी नाही तर शब्दांना एक नवीन रूप देणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रकार आहे वृद्ध्यादेश. नावावरूनच कळतंय इथे स्वराची वृद्धी होते, म्हणजे त्याची ताकद वाढते. जेव्हा अ किंवा आ नंतर ए किंवा आय येतो तेव्हा त्याचं रूपांतर ऐ या अधिक ताकदीच्या स्वरात होतं. 1+1 हे उदाहरण बघा. अ आणि ए एकत्र येऊन ऐ तयार झाला आणि शब्द बनला एकैक. तसंच अ किंवा आ नंतर ओ किंवा औ आला की औ होतो. इथे स्वर जणू काही तावरप होतोय. यणादेश नियम तर खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे तर कमालच होते. एक स्वर चक्क एका व्यंजनात बदलतो. हो, ई किंवा ईचा पुढे दुसरा स्वर आला की त्याचा य होतो. उ किंवा ऊचा व होतो आणि रूचा र होतो. प्रति+1 या उदाहरणात बघा, प्रतिमधला ई अर्धा य बनतो आणि पुढच्या ए मध्ये मिसळतो, ज्यामुळे ते तयार होऊन आपल्याला प्रत्येक हा जोड शब्द मिळतो. किती अनोखी पद्धत आहे ही. आणि आता स्वरसंधीतला शेवटचा प्रकार, अयादी संधी. इथे ए, ऐ, ओ, औ हे स्वर स्वतःला पूर्णपणे बदलून घेतात. त्यांच्या पुढे दुसरा कोणताही स्वर आला की ते अनुक्रमे अय, आय, आव आणि आव अशा ध्वनींमध्ये बदलतात. जसं की ने प्लस अनमध्ये एचा अय होतो आणि आपल्याला नयन हा ओघवता शब्द मिळतो. तसंच 9+1 मध्ये औचा आव होतो आणि शब्द बनतो नाविक. चला स्वरांची दुनिया आपण बघितली. आता वळूया व्यंजनांकडे. व्यंजन संधीमध्ये पहिला ध्वनी हा नेहमी एक व्यंजन असतो आणि इथले नियमही तितकेच तर्कशुद्ध आणि पद्धतशीर आहेत.
इथे दोन महत्वाचे नियम आहेत जे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एक आहे प्रथम व्यंजन संधी, ज्यात ध्वनी कठोर बनतो, आणि दुसरा आहे तृतीय व्यंजन संधी, ज्यात ध्वनी मृदू बनतो. हे सगळं कशावर अवलंबून आहे? तर त्या व्यंजनानंतर कोणता ध्वनी येतो यावर. उदाहरणार्थ, विपद प्लस कालमध्ये मृदू द नंतर कठोर क आल्यामुळे तो द सुद्धा कठोर म्हणजे त बनला, आणि याच्या उलट सत प्लस आचारमध्ये कठोर त नंतर स्वर आल्यामुळे त्याचा मृदू द झाला. अनुनासिक संधीचा नियम तर अगदी सरळ आहे. जर एखाद्या व्यंजनानंतर अनुनासिक म्हणजे नाकातून उच्चारला जाणारा ध्वनी आला, तर ते पहिलं व्यंजन स्वतःच्याच गटातील म्हणजे स्वतःच्या फॅमिलीतल्या अनुनासिकामध्ये बदलते. वाक प्लस निश्चय हे उदाहरण बघा. क नंतर न हे अनुनासिक आले, तर कच्या गटातले अनुनासिक कोणतं? तर ङ. म्हणून कचं रूपांतर ङ मध्ये झालं आणि शब्द बनला वांग निश्चय. आता काही व्यंजनांचे स्वतःचे स्पेशल नियम असतात. यातलं त व्यंजन तर बहुरूप्यासारखं आहे. ते पुढे येणाऱ्या व्यंजनानुसार स्वतःचं रूप बदलतं. जसं की सत प्लस जनमध्ये त नंतर ज आल्यामुळे तचा सुद्धा ज झाला आणि शब्द बनला सज्जन. मचा नियमही सोपा आहे. जर म नंतर स्वर आला तर तो त्यात मिसळून जातो, पण जर व्यंजन आलं तर मचा अनुस्वार म्हणजे स्टिंब होतो. म्हणून सम प्लस तोष म्हणजे संतोष. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार, विसर्ग संधी. म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी दोन टिंब अहा येतात त्यांच्याशी संबंधित नियम. विसर्ग हा एका बहुरूप्यासारखा असतो. तो कधी ओ बनतो, कधी र बनतो, तर कधी स किंवा श, आणि काही वेळेला तो बदलतच नाही, तसाच राहतो. हे सगळं त्याच्या आजूबाजूला कोणते ध्वनी आहेत यावर अवलंबून असतं. हा तक्ता आपल्याला विसर्गाच्या बदलामागचं लॉजिक दाखवतो. बघा, पहिल्या नियमानुसार जर विसर्गाच्या आधी अस्वर असेल आणि पुढे मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा ओ होतो, म्हणून यशः प्लस धन झालं यशोधन. या उलट विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून दुसरा स्वर असेल तर त्याचा र होतो, म्हणून निह प्लस अंतर झालं निरंतर. आणि प्रातः प्लस कालमध्ये पुढे कठोर व्यंजन आल्यामुळे विसर्ग जशाच्या तसा राहिला. आणि आता सगळ्यात शेवटी आपण संधीचे दोन असे विशेष प्रकार बघूया, जे थेट संस्कृतमधून आलेले नाहीत, तर आपल्या बोली मराठीतून तिच्या दैनंदिन वापरातून तयार झाले आहेत. हे नियम अगदी सोपे आहेत आणि बोलण्याच्या सोयीतून आले आहेत. पूर्वरूप संधीमध्ये जणू काही दोन स्वरांमध्ये स्पर्धा लागते आणि पूर्व म्हणजे पहिला स्वर जिंकतो, दुसरा नाहीसा होतो. खिडकी प्लस आत मध्ये ई कायम राहिला आणि आ गेला. याच्या अगदी उलट आहे पररूप संधी. इथे पर म्हणजे नंतरचा किंवा दुसरा स्वर जिंकतो. घर प्लस ई मध्ये घरमधला अ गेला आणि फक्त ई उरला, म्हणून शब्द बनला घरी. यातून कळतं की भाषा स्वतःला सोपं कशी करत जाते. तर थोडक्यात सांगायचं तर संधी म्हणजे काहीतरी अवघड किचकट नियम नाहीत, तर भाषेला सोपं आणि सुंदर बनवणारी एक सिस्टीम आहे. हे नियम समजून घेतले तर आपलं लेखन आणि वाचन दोन्ही अधिक शुद्ध होतं आणि भाषेवरची पकड घट्ट होते. खरी मजा तर आता आहे. आता तुम्ही जेव्हाही काही मराठी वाचाल तेव्हा या संधीच्या नियमांच्या चष्म्यातून त्या शब्दांकडे बघा. तुम्हाला हे नियम सगळीकडे दिसू लागतील आणि मग भाषेचं एक नवीनच सौंदर्य अनुभवायला मिळेल.